धाराशिवमध्ये तुळजाभवानी चरणी हैदराबादमधील भाविकाकडून 5 तोळ्याचा सुवर्णहार अर्पण। भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आंध्र प्रदेशच्या तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात भेट देत केली प्रार्थना। 1 जून पासून कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डमध्ये बदल होणार। कार्डची रिवॉर्ड स्ट्रक्चर आणि फीच्या नियमात बदल होणार। ग्राहकांच्या रिवॉर्ड्सवर मोठा परिणाम होणार। माहुलच्या 248 घरांसाठी मंगळवारी सोडत काढणार। मुदतवाढ देऊनही माहुलच्या सदनिकांना अल्प प्रतिसाद। 15 मे पर्यंत 9098 घरांसाठी केवळ 248 अर्ज प्राप्त, तर उर्वरित घरांबाबत पालिका पुढील आठवड्यात निर्णय घेणार। पिंपरी चिंचवड शहरात HSRP नंबर प्लेटला अल्प प्रतिसाद। केवळ 1 लाख धारकांनी बसवले HSRP नंबर प्लेट। नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत। ठाण्याच्या घोडबंदर परिसरात वाहतुकीत बदल। घोडबंदर रोड दुरुस्तीसाठी 3 दिवस वाहतुकीत बदल। सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंद। 100 दिवसांच्या कृती आराखड्यात कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाणे तिसरे। विशेष मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावणारे जिल्ह्यातील एकमेव पोलीस ठाणे म्हणून राजारामपुरी पोलीस ठाण्याचा गौरव। रोड रोलरला गाडी जोडत नवरा नवरीची वरात। कोल्हापूर शहरातून लग्नाची अनोखी मिरवणूक। खराब रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काढली अनोखी वरात। नांदेड विद्यापीठाच्या अतिरिक्त परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 21 मे पासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार। MKCLच्या ऑनलाईन पोर्टल आणि विद्यार्थ्यांच्या मोबाईल ॲपवर परीक्षेचं प्रवेशपत्र देण्यात येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे नियम जारी। विद्यार्थ्यांची हजेरी आता दिवसात 3 वेळा घेणार। शालेय शिक्षण विभागाचे आदेश। धाराशिवमध्ये 90% वर गुण मिळवणाऱ्या 10वीच्या 350 विद्यार्थ्यांचा सत्कार। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचं कौतुक। मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा। महाविद्यालय आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत स्वतःचा अभ्यासक्रम तयार करू शकणार। न्याक पुनर्मूल्यांकनात महाविद्यालयाला 10 वर्षांसाठी स्वायत्त दर्जा। वन नेशन वन इलेक्शनमुळे खर्चात बचत होईल। 4.50 लाख कोटींची बचत। संसदीय समिती अध्यक्षांचा दावा। वन नेशन वन इलेक्शनमुळे 90% मतदान होण्याचा अंदाज। ओव्हर स्पीडिंगसाठी एसटीला 6 कोटींचा दंड। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 80 किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडल्यानं कारवाई। पुण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त PMPL चालकांवर कारवाई होणार। चालकावर 2000 रुपये दंड ते थेट निलंबनाची कारवाई। PMPLA कडून परिपत्रक जारी। राज्यात सुमारे 7000हून अधिक रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत। 1919 रुग्णांना यकृत तर 141 रुग्णांना हृदयाची गरज। रुग्णांच्या प्रतीक्षा यादीत किडनीला सर्वाधिक मागणी। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी कामासाठी मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर 10:40 पासून ते 3:40 पर्यंत ब्लॉक। हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक। अमरावती ग्रामीणमध्ये ड्रोन वापरण्यावर निर्बंध। 31 मे पर्यंत ड्रोनच्या वापराला मनाई। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार। नियमांचं पालन करा, पोलिसांचं आवाहन। इस्रोची पुन्हा एकदा महत्त्वाची कामगिरी। 101 व उपग्रह EOS-09 यशस्वीरित्या प्रक्षेपित। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण। परभणीत अखुंदशाह बाबांच्या उर्साला सुरुवात। उर्सनिमित्त गुप्ता कुटुंबियांकडून संदल काढून भाविकांना अन्नदान। वर्ध्याच्या कारंजा जलालाखेड रस्त्याच्या मुरुमीकरण कामात दगडाचा भरणा।
पाण्याअभावी कोरड्या मुरुमावर चालवला जातोय रोलर, प्रशासनाचं मात्र कामाकडे दुर्लक्ष. उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे दुर्धर आजार, धरणाकाठचे रहिवासी आजाराने ग्रस्त. जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचा गंभीर आरोप. वसई विरारकरांच्या पाण्याची चिंता लवकरच मिटणार. पालघर जिल्ह्यातील देहर्जी धरणाचं काम अंतिम टप्प्यात. देहर्जी प्रकल्प 80% पूर्ण. वर्ध्याच्या 880 गावात शुद्ध पाण्याकरिता पाणी तपासणी जनजागृती मोहीम. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी करणार. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमानांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुना मोंढा परिसरातील मोठी जलवाहिनी फुटली. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या 3 ते 4 मुलांची सुखरूप सुटका. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने जीवितहानी टळली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक. मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणी पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा शिल्लक. परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाणी टंचाई. जिंतूरच्या कौसडीमध्ये 1.5 महिन्यापासून पाणी टंचाई. सध्या 2 टँकर्सने पाणी पुरवठा सुरू, तर आणखी 2 टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. ऐन खरीप हंगामात कृषी सहाय्यक संपावर. कामकाज ठप्प. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू. चिनाब नदीवरील रणवीर कालव्याचा विस्तार. कालव्याची लांबी वाढवण्याच्या योजनेचा विचार सुरू असल्याची अधिकाऱ्यांची माहिती. पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न. परभणीमध्ये मनुष्यांसोबत प्राण्यांनाही सोसावी लागतेय दुष्काळाची झळ. नागरिकांप्रमाणेच हरणांचीही पाण्यासाठी भटकंती. नांदेडमधील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळाहून दिल्ली, हिंडन आणि आदमपूरला जाणारी विमानसेवा पूर्ववत. नांदेड विमानतळ संचालक राजेश पोडवाल यांची माहिती. हिमाचल प्रदेशच्या मनालीमधील जगप्रसिद्ध रोहतांग घाटात पर्यटकांची गर्दी. नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी खेळ खेळण्यासाठी पर्यटकांची गर्दी. यवतमाळमध्ये उन्हाळी ज्वारीच्या कापणीसाठी मजूरच मिळेनात. शेवटी हार्वेस्टरने केली ज्वारीची काढणी. परिणामी जनावरांवर मात्र चाऱ्याचं संकट. गडचिरोलीत 350 एकर क्षेत्रात काजू पिकाची लागवड. कृषी विभागाकडून काजू लागवडीला प्राधान्य. शेतकऱ्यांना प्रोसेसिंग युनिट उपलब्ध करून दिल्यास काजू उत्पादनातून चांगली कमाई करता येईल, कृषी विभागाचा दावा. अकोल्याच्या वाडेगाव इथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेती वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बासमती तांदळाची जागतिक बाजारात विक्रमी झेप. एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान 54,25,000 मेट्रिक टन बासमती तांदळाची निर्यात. 45,510 कोटी रुपयांचे परकीय चलन प्राप्त. यवतमाळमध्ये खोलापुरी गावात पाण्याच्या शोधात आलेल्या नीलगाईने घरातील सुमारे लाखांच्या साहित्याचं नुकसान केलंय. वनविभागाला गायीला गावातून बाहेर काढण्यात यश. चंद्रपुरात गेले 2 दिवस अवकाळी पाऊस. वादळी पावसामुळे भात पिकाचं नुकसान. बळीराजा मात्र हवालदिल. हिंगोलीत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे विद्युत खांब मोडून पडले. विद्युत खांब मोडून पडल्याने अनेक गावे अंधारात. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त. पैठण तालुक्यात पाचोड इथे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ. कापड व्यावसायिकांचं मोठं नुकसान. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे अमळनेर यात्रा उत्सवाला फटका. बोर नदी पात्रात पुराची स्थिती. अनेक दुकानांचं मोठं नुकसान. यात्रेनिमित्त पावसाचं पाणी काढण्यासाठी नगर परिषदेकडून शर्थीचे प्रयत्न. मंगळूरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरलं.
अवकाळी पावसाचा विदर्भातील शेतीला फटका. अमरावतीमध्ये कांदा पिकाचं प्रचंड नुकसान. अजनगाव वारी परिसरातील शेतात साचलं पाणी. साताऱ्यात सलग 2 ते 3 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जिल्ह्यात 483 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान. अमरावतीच्या निंबी इथे काका पुतण्याचा दुर्दैवी अंत. विजेचा धक्का लागून काका पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू. मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू. दक्षिण अरबी समुद्राचा आणखी भाग व्यापला. मालदीव, बंगालच्या उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग तसेच अंदमानचा उर्वरित भाग व्यापण्याच्या दृष्टीने स्थिती अनुकूल. हवामानशास्त्र विभागाची माहिती. आज मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पावसाचा इशारा. पुढील 2 दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा. काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज. मालेगावमधील शिक्षण संस्थेतील घोटाळा प्रकरणी तक्रार दाखल करूनही आरोपींना अटक नाही. तक्रारदाराचा पोलिसांवर आरोप. एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश. सोलापुरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीस भाग पाडून 72 लाखांची फसवणूक. या प्रकरणी आरोपी महिलेवर गुन्हा दाखल तर 13 लाख रुपये फिर्यादीला परत करण्यात पोलिसांना यश. बीडच्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक. उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन. दारूसाठा नेणारं वाहन पोलिसांच्या ताब्यात. 5,36,000चा मुद्देमाल हस्तगत. या प्रकरणी 3घांवर गुन्हा दाखल. वाशिमच्या मालेगाव पोलिसांकडून गांजा विक्री प्रकरणात मोठी कारवाई. 2 आरोपींना अटक तर 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. उच्च शिक्षित तरुणांकडून कोल्हापुरात गांजा विक्री. उजळाईवाडी तळ्याजवळ क्राईम बँडची कारवाई. 900 ग्रॅम गांजासह तरुणाला पोलिसांनी केली अटक. सातारा शहरात देखील एका गांजा विक्रेत्याला अटक. विक्रेत्याकडून 3,35,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. धुळ्यात गांजा तस्करी करणारा पोलिसांच्या ताब्यात. कारवाईत वाहनासह 21,16,440 रुपये किमतीचा 28 किलो गांजा केला जप्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे 4 डंपर पोलिसांच्या ताब्यात. 39,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 जणांवर बांदा पोलिसात गुन्हा दाखल. पैठणमध्ये बिल न देता अवैध खत विक्री करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींच्या ताब्यातून खताच्या 20 गोण्या जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोन्याच्या दुकानात ग्राहकाने 7 तोळे सोने केले लंपास. आरोपीने हेल्मेट घालून येत नाणं खरेदीच्या कारणाने हातचलाखी दाखवत चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोराचा तपास सुरू. धुळ्याच्या शिरपूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. किराणा दुकानावर दरोडा टाकत चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. यवतमाळमध्ये लग्न समारंभात महिलेच्या गळ्यातून 30 ग्रॅमच्या सोन्याची पोत चोरी. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चोरट्याचा शोध सुरू. जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण. नांदेडच्या भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. मारहाणीत तरुण गंभीर जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. पैठणमध्ये चिंचाळा गावात जमिनीच्या वादातून पुतण्यानेच केली चुलत्याची हत्या. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी भागात कारखान्याला आग. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला भीषण आग. आगीत 3 जणांचा मृत्यू. भाईंदरमधील इंद्रलोक परिसरात इलेक्ट्रिक बाईक जळून खाक. अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत बाईक जळून खाक. परभणी शहरातील जुना पेडगाव रोड परिसरात 4 चाकी जळून खाक. माहिती मिळताच अग्निशमन दलाने गाडीतील सीएनजी सिलेंडरला लागलेली आग विझवल्याने स्फोट टळला. आगीचं कारण अस्पष्ट.
बुलढाण्याच्या मोताळा इथे दुकानाला भीषण आग, दुकानातील साहित्य जळून खाक. हैदराबादमधील चारमिनार जवळ भीषण आग, गुलजार हाऊस जवळ अग्नितांडव, 17 जणांचा मृत्यू. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, धाराशिव जवळील वाशीजवळ अपघात, सर्वजण सुखरूप. तुपकरांची लोकशाही मराठीशी बोलताना माहिती. अपघात की घातपाताचा प्रयत्न, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कर्जतच्या पाली भुतिवली धरणात बुडून मुंबईतील 2 तरुणांचा मृत्यू. हेल्थ फाउंडेशनच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश. भंडाऱ्यात 8 मजुरांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यात 4 पुरुष आणि 4 महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती. सोलापूर पुणे महामार्गावर कांदा घेऊन जाणारा कंटेनर पलटी, ट्रकमध्ये साधारणतः 600 पोती कांदा असल्याची प्राथमिक माहिती. हावडा अहमदाबाद एक्सप्रेसच्या खिडकीच्या काचा फुटल्या, कामठीजवळ अचानक दगड आल्याने काचा फुटल्याची माहिती. अचानक खिडकीच्या काचा फुटल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. इस्रायल पुन्हा आक्रमक, गाझावर तीव्र हल्ले. गाझामध्ये 24 तासात 146 नागरिक ठार तर 459 जण जखमी. मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर गुरुवारपासून इस्रायलने गाझावरील हवाई हल्ले तीव्र केलेत. कराडच्या पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा जनता दरबार, शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन. नागरिकांची जनता दरबारात मोठी गर्दी. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची बारामतीत भेट. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानवेळी भेट. भेटीत दोघांच्या संवादात मिश्किल टोलेबाजी. 6 जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या नियोजनासाठी आज बैठक. पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत बैठक होणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी रक्तदान शिबिर. एका दिवसात 3515 रक्ताच्या बाटल्यांचं संकलन. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिराचं आयोजन. इंदापूर तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखान्यात आज मतदान. अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. पंचवार्षिक निवडणुकीसाठी बजावला मतदानाचा हक्क. नागपूर शहरातील भांडेवाडी घनकचरा प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. तर प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस, सेंद्रिय खत, आरडीएफ यांसारखे बाय प्रोडक्ट तयार केले जाणार. भंडारा दौऱ्यादरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी दिली आदिवासी मुलींच्या हॉस्टेलला भेट. यावेळी विद्यार्थिनी आणि हॉस्टेल प्रशासनाशी चर्चा करत जाणून घेतल्या समस्या. वाशिम शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत आमदार सई डहाके, श्याम खोडे, भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चित्तालांगे यांचा सहभाग. रॅलीत देशभक्तीपर घोषणाबाजी. गडचिरोलीत तिरंगा यात्रेतून देशभक्तीचा जागर. वीर जवानांना वंदन करून यात्रेची सुरुवात. यावेळी माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नंदुरबार शहरात देखील सैन्य दलाच्या स्मरणार्थ निघाली तिरंगा रॅली. हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग. दहिसर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेकडून आज तिरंगा रॅलीचं आयोजन. बोरिवली ते अंधेरी दरम्यान रॅलीचं आयोजन. रॅलीत राज्यमंत्री सिद्धेश कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी. नागपुरात देखील आज तिरंगा रॅलीचं आयोजन. तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी. माजी सैनिकांच्या वतीने तिरंगा यात्रा आयोजित. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांचा जांभूळ शेती लागवडीचा यशस्वी प्रयोग. 2.5 एकर क्षेत्रात जांभळाची शेती. जांभळाला बाजारपेठेत 150 ते 200 रुपये इतका भाव.
नांदेडमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पालिका आणि वाहतूक शाखा प्रयत्नशील. अनेक चौकात फायबर बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची अमरावतीत गोरक्षण संस्थेत गुळ तुला. यशोमती ठाकूर यांनी हा गुळ गायी आणि बैलांना खाऊ घातलाय. सांगलीमध्ये भारतीय सैन्य दलाच्या गौरवार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत नागरिकांसह निवृत्त माजी सैनिकांचा देखील सहभाग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.